मी कुठं जाऊ रे भाऊ, कुठं जाऊ? तर गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाइज स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी रायडरजी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला काही काम नाही का असं मी म्हणू शकत नाही, कारण तुम्ही जे माझा व्लॉग बघता ना ते सगळ्यात मोठं काम करता. ठीक आहे, मला बडबड करायला काय नाही. तर न्यूक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स, तर काय जे हैदराबादमधलं न्यूक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स आहे तर कुठं आहे मल्हापूर सरकारच्या पुढं पाहिजे, जास्त कुठं लांब नाही आहे. कुत्ता भाई, कुत्ता भाई. तर गाईज हा जो व्हिडिओ आहे ना, आणि विषय काय माहिती आहे का, तर आज मी दिवसभर, आज गणपतीचं आगमन आहे ना, तर मी चुकीच्या रस्त्याला आलो बहुतेक. मी HMTला जायला पाहिजे, मला एखादा दुसरा गणपती वगैरे बघायला मिळेल. मी इथून यू टर्न घेतो फोडून. ठीक आहे, इथं पण हैदराबादमध्ये पण गणपती बघायला भेटतील. तर मी जाणार आहे खैरताबादला. जाऊ का? मी सकाळी विचार केला तर खैरताबादला जायला, पण सकाळजण पाऊस चालू होता दुपारपर्यंत. ठीक आहे, किती 2 वाजेपर्यंत, 2 का 3 वाजेपर्यंत पाऊस चालू होता. तर 2-3 वाजेपर्यंत पाऊस चालू होता, त्यामुळे मी रूमच्या बाहेर कुठं निघालो नाही. तेवढे एकदा मला मम्मी बोलली की थोडे माळवं आण बोलली, कोथमीर वगैरे. तर मी तेवढे आणलं. आणि आज बुधवार असतो बाजार, संध्याकाळी बाजार भरतो, पण सकाळी नव्हतं ते कोथमीर वगैरे भाजीला. तर तेव्हा सकाळी तेवढी कोथमीर आणि अजून काहीतरी काकडी आणि अजून काहीतरी आणलं गोष्टी. सकाळच्यानं पाऊसच झाला आहे. मी माझा प्लॅन होता खैरताबादला जायचा, पण खैरताबादला काही गेलेलं नाही आहे मी, कारण दिवसभर पाऊस चालू होता. आणि नंतर मग दुपारी जेवून झोपलो ना, मी काय ते 4 वाजता उठलो. ते पण 4 वाजता उठलो आणि मग काय 4 वाजता उठून चहा वगैरे पिलो आणि चहा वगैरे पिलो आणि काय आणि बाजार केला संध्याकाळचा आईसोबत जाऊन. संध्याकाळचा आज बुधवारी बाजार असतो इथला मल्हापूरच्या आमच्या जवळ भरतो. तो बाजार केला आणि रूमवरती येताना पाणीपुरी एन्जॉय केली, वस्तू वगैरे आणली होती. काय सांगतो, ओके माझा हाच दिवस आहे, काय सांगतो मला काय कळत नाही, पण हाच दिवस असंच झाले दिवसभर काहीतरी म्हणजे हेच झालं. ठीक आहे, तात्या असं झालं दिवसभर. आता निघालोय बाहेर घरी. आईला म्हटलं दादा येतो थोडासा व्हिडिओ बनवतो, मला काय व्हिडिओ टाकायचा आहे. माझं चॅलेंज चालू आहे 10 दिवसाचं चॅलेंज. तर काय माझं 10 दिवसाचं चॅलेंज चालू आहे, रोज एक व्हिडिओ टाकायचा म्हणून. असा विषय काय पण टाकायचा व्हिडिओ, असा विषय चालू आहे माझा. म्हणून ते चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी मला माझ्यापाशी कंटेंट वगैरे काही नाही आहे, तेव्हा रेकॉर्ड केलेलं नाही आहे. सकाळी जण काय रेकॉर्ड करता, पाऊस चालू होता. घरी काय फक्त चहा बिस्किट खाल्ले आणि जेवण वगैरे केले आणि डाळ बनवली होती, डाळ चपाती खाल्ली. हे काय कंटेंट झाला का? ते केलंय आता काय, तेवढंच केलं आता काय, दुसरं काय करायचं घरी बसून. आणि तेवढं अण्णा दारू पिऊन झोपून आलाय कुठला.
गणपती आगमन, गणपती बाप्पा मोरया. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीकांत माने आणि सहपरिवार आणि आमचा छोटा पिल्या. ठीक आहे. आई जेवली. आणि काय जाणे आहे ना रेकॉर्डिंग. तर काय जाणे आहे ना ह्या सॅटर्डेला गावी चाललोय. मग ते बोलते लक्ष्मी येणार आहेत. आता गणपती आले तर गौराई पण येणार आहेत ना. लक्ष्मी म्हणतात त्याला. तर त्याचं डेकोरेशन वगैरे सगळं करावं लागतं ना. तर त्याच्यासाठी गावी जायचं बोलते. रविवारी गौराई येते त्या. आणि आम्ही रविवारी सकाळी पोहोचेल. शनिवारी हलवून इथून रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस असते त्या. ॲक्च्युली रविवारी गौराई येते त्या. सोमवारी जाते त्या आणि मंगळवारी निघून जाते त्या. असा विषय असतो की दोरं वगैरे काय घ्यायचं असते असं काहीतरी विषय असतो बायांचा. तर आई बोलते मग इथं गणपती इथं नाही बसणार आम्ही. आमच्यापेक्षा आहे देवाऱ्यावर गणपती आहे. तो काय आम्ही नवीन काय आणून बसलेला नाही. तर गावाकडे गणपती बसवला ना. गावाकडला गणपती कन्सिडर केला आहे. इथं काय गणपती बसवलेला नाही. आमच्या देवाऱ्यावरती आहे गणपती पण इथं नवीन वगैरे नाही आणल्याला. ठीक आहे. तर असा विषय आहे. सिग्नल पडलाय काय? शपथ कुठं आहे सिग्नल? कुठं दिसतं इथं? काय दिसतं इथं? RX5 नाही, RX100 वाला. RX100 वाला. त्या गाडी करता नाच करते काय? काय कसं होतं गाडी? स्विंग येते का ना गाडी? गाडी देखणार तुमच्या आईची तुमच्या गाडी पाहिजे का आम्हाला टूरवाल्यांना? मला पण आत्ताच आवाज होती माझी गाडी इथे पण गणेश आहे. जाऊ का बघा. पण खैराताबाद किती लांब आहे? ठीक आहे. खैराताबादला नंतर वगैरे कसं जाईन गावावरून आल्यावर. मी मंगळवारी येणार आहे गावावरून. असा विषय आहे गावावरून यायचा. तर काय तुम्ही कुंकवंडच होतो ना. तर अलवारला गणपती बघायसारखे होते माहिती आहे का तुमचं? मी आता घुसणार आहे HMT नगरमध्ये. ठीक आहे. HMT नगरमध्ये घुसणार आहे. जिथं गणपती दिसेल ना गाडी तिकडं घालवणार आहे. ठीक आहे. HMT नगरमध्ये कुठं गणपती येते काय? HMT नगरमधला आहे का बाई कुठं गणपती? तात्या आईला इकडं गणपती कुठंच नाही काय. तर काय मी आता कुठं आहे माझ्या का HMT नगरमध्ये आलो आहे. HMT नगरमध्ये इथे एक मंदिर पण आहे. ठीक आहे. या मंदिराच्या इथं आमच्या कृष्णाची गाडी बंद पडली होती. इथं गाडी बंद पडली होती. हा इथे असं बंद आहे गॅरेज. अरे वा दगडूशेठ आहेत नाही तर
तर गाईज दगडूशेठ आहे तिथं, ठीक आहे. HMT नगरचा HMT नगर का राजा असं म्हणून लिहिलं आहे, ठीक आहे. HMT नगर का राजा, HMT नगर का राजा का म्हणून केलं आहे मी इथं. पैसे आहे. एक गणपती दिसला आपल्याला HMT नगरचा राजा, म्हणजे इथं एकच गणपती आहे बहुतेक, कारण जंगलाचा राजा एकच असतो. आणि काय बडबडतात काय बडबडतात गावात सगळा पाऊस पाऊस. HM हॉटेल्स इथं पण एक मंडळ दिसते, ठीक आहे. ह्यातलं काय कंटेंट टाकेल मला माहित नाही. इकडे पण आहे गणपती, 2 गणपती दिसले मला, ठीक आहे. 2 गणपती दिसले, ठीक आहे. आणि इथूनच मी लांबूनच पाया पडणार आहे, ठीक आहे, गणपतीचा, आणि निघणार आहे. कारण तिथं आपल्याला काही विषय नाही आहे, आपलं काय मंडळ वगैरे नाही आहे. इथं पण मित्रवर नाही आहे माझ्या ओळखीचा. अरे इथं पण मोठी मूर्ती आहे गणपतीची, ठीक आहे. इथं पण भरपूर मोठी मूर्ती आहे, ठीक आहे. पण सगळे बघायला लागलेले गणपती पाहायला यायला पुढचं आहे तसं. ठीक आहे, ते गणपती काही लांबूनच पाया पडलंय. मला एवढं अनकम्फर्टेबल असं वाटलं ना, फील झालं ना, त्यामुळे मी इथूनच नाळा निघालं. मला माहीत नाही ब्लॉग टाकेल नाही टाकेल मी ब्लॉग, काही विषय नाही, ठीक आहे. आजच्या गावात काच करायचं. माझा चॅनल आहे, मी लाजतो म्हणल्यावर कसं काय ब्लॉग टाकायला. इथं मी बोलायला एक वेळ लाजेल, पण ब्लॉग टाकायला काय लागेल. तर माझा यूट्यूबचं चॅनल आहे, तुला बघायचं असलं बघा ना, नका बघू, काय विषय नाही. हम किसी का काय बोलतोय लागता गाय असलं बडबड करून माझी मला लाज वाटायला लागली, ठीक आहे. अशी बडबड करा, गाडीवर एकटाच बडबड करा असं ना, तर तुम्हाला समजेल काय विषय आहे. इथं पण आहे गणपती, HMT नगर का राजा, ठीक आहे. ही स्टोरी टाकणार म्हणजे टाकणार मी, ठीक आहे. स्टोरी लावायची म्हणजे लावायची, काय तुम्ही स्टोरी लावायचं आणि जायचं, ठीक आहे. HMT नगर का राजा हाय गाईस, ओके. तुम्ही दर्शन घ्यायचं करायचं, खूप फोटो काढा आपण एक मस्तपैकी. सगळं आलं पाहिजे, ठीक आहे. दगडूशेठची मूर्ती HMT नगरचा राजाला शोभते, मंडळाला शोभते अशी मूर्ती आहे. तात्याने नवीन गाडी घेतली, तात्याने नवीन गाडी घेतली ॲट द एज ऑफ 35, ओके. तर गाईज HMT मधले 2 गणपती दिसतात मला. आणि इथं पण आहे, इथं नाही गणपती नाही आहे, इथं मंदिर आहे कसं. तर आता हे जिलबी नाही करणार काय, सॉरी काय, कोणा फ्रेंड होत असतं जिलबीला, पण नाही फ्रेंड होत, सगळे मराठीत असणार, काहीच नाही. पण तेलगू पण ऐकायला लागेल, जे आहे चल. तर काय HMT नगरमध्ये पण आपले मराठी माणसं, मराठी पोरं वगैरे नाही का भरपूर जण आहेत. मॅक्सिमम तर आरेजनमध्ये काम करतात, ठीक आहे. कारण इथून आरेजनचे 4 किलोमीटर, 4 ते 5 किलोमीटर असेल नियर बाय, बरं का, मला एक्झॅक्ट नाही माहिती. नियर बाय 4-5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आरेजन लाईफस्टाईल. त्यातून भरपूर जण मराठी कंपनी, जवळजवळ 50 ते 60% मराठी लोक काम करतात त्या आरेजन लाईफस्टाईलमध्ये, त्यामुळे मी बोलतो, ठीक आहे. आणि या एरियामध्ये आहेत ना, व्हिडिओ स्टॉपड बोललं, स्टार काय बोललं. अच्छा, 15 मिनटाचा रेकॉर्डिंग ब्रेक आहे का आपला, ठीक आहे.
तर काय आज सगळं हॅपी वातावरण आहे. सगळं गणपती आणले सर्वांनी, सगळ्यांनी हॅपी वातावरण आहे मस्त. आणि आज आराम पण झालाय माझा. ठीक आहे. काय विषय अजून काय विषय काय चाललंय जिंदगीने काय चाललंय. गावाकडचं जायचं आहे शनिवार रविवार सोमवार 3 दिन हम छुट्टी पर रहेगा. उसके बाद है ना क्या करेंगे ट्यूसडे को काय मंगळवारी मी माघारी येणार आहे. ठीक आहे. मंगळवारी संध्याकाळी हडपसरला बसणार आहे. तर आज बुधवार आहे. आज सुट्टीच होती. झोपूनच असतो कारण पाऊस चालू होता. नाहीतर माझा प्लॅन झाला खैराबादला जायला. सगळ्यात हैदराबादचा नाही सगळ्यात भारताचा सगळ्यात मोठा गणपती बघायला. काय ते 23 फुटाला काय ते गणपती येतो. एक्झॅक्ट मला एक्झॅक्ट फूट माहीत नाही पण 23 फूट असं वाचल्याने आणि माझ्या माहितीनुसार तर 23 फुटाचा आहे. ठीक आहे. खैराबादचा प्लॅन आपण नंतर करू गावावरून आल्यावर. काय विषय नाही. तात्या झोपलाय तिथं. तात्या कसं झोपला गेला 10 रुपये निवांत. 90 मारले असून 35 रुपयाची. 90 कितीला आहे 40 का 35ला आहे. जपान डायरेक्ट घुसत आलाय. बापा जर ओळखलं यार साईडला भेटला बघ वाहन बिन बघ. मागणं वाह येते ती जाऊ द्या. हा ना मागणं वाहन येते ती नाही येते ती काय ना. आता हा व्हिडिओ जसा येईल तसा पेस्ट करणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. सफाक दिसते फक्त ॲडिओ चांगला आलेला असा विषय भेटला लावा ताकद माफ करते. नुसतं रायडर नुसतं फिरायचं इकडं तिकडं फिरायचं. आणि मी नुसतं फिरलेलं तर ब्लॉग बनवत होतो. फिरलेलं तर गाडीवर किंवा मग मी कुठे ट्रिपला गेलो होतो ते ब्लॉग बनवत होतो. काकू एक म्हणता तर मी तेच ब्लॉग बनवत होतो. नंतर मला लक्षात आलं की भाई आपण डेली जे करतोय जे जोपासतोय ते पण महत्त्वाचं आहे ना. ते बोलते कपल मोबाईल फोनवर चालू आहे कसं विषय बॅटरी पण चालू आहे दिसते. तर पाया पडायचं नाही मी इथल्या गणपतीला. ठीक आहे. ओके तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. असलं म्हणायचं बंद करणार आहे. ठीक आहे. काही गरज नाही तर फक्त व्हिडिओ बनवायचा. ते लाईक करा शेअर करा. ज्याला आवडतं ते करेल. ज्याला सबस्क्राईब बघायचं असेल ते करेल. शेअर करा असेल शेअर करा नाही तर राहील. ठीक आहे. टाटा बाय बाय.